नमस्कार. आज दहिवडी या ठिकाणी मैदान होतंय महाराष्ट्र केसरीचं आणि त्या मैदानामध्ये आज टोटल 48 गट पळणार आहेत आणि 48 गटामध्ये कोणकोणता बैल कोणकोणत्या गटात पळणार आहे, कोणत्या गावचा पळणार आहे हे नक्कीच आपण सुरुवात करूया 1 नंबर गटातूनच. 1 नंबर गटामध्ये सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर या बैलाची नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि नक्कीच बक्कासूर 1 मध्ये पळतोय का किती मध्ये पळतोय बघूयाच, कारण चिठ्ठी तर निघाली बक्कासूरची 1 नंबर गटामध्ये. 2 नंबर गटामध्ये मदन पैलवान, रेठरे, बुद्रुक तसेच ब्लॅक टायगर आणि टेस्टर या तिघांची नावे या गटामध्ये निघालेली आहेत. गट क्रमांक 3 मध्ये अर्जुन 999 आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 4 मध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 5 मध्ये गानंदकरांचा बब्या आणि पक्षा या दोघांची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 6 मध्ये वॉन्टेड हा जो बैल आहे चितळीचा बैल आहे जॉन्ट्या 50-50 डमरू आणि जलवा यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 6 मध्ये. गट क्रमांक 7 मध्ये निघालेली आहे गुरु आणि पाखरेची चिठ्ठी आणि सोन्या आणि लक्ष्याची चिठ्ठी. बघूया काय कमाल करतोय गट क्रमांक 7. गट क्रमांक 8 मध्ये निघालाय रोमन, तोच रोमन जो पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी होता. त्याच गटात निघाली चिठ्ठी अमरावती एक्सप्रेस महाराजची चिठ्ठी. प्रयत्न रोमन आणि सोन्या ही जोडी पळताना दिसेल आणि नांदेड सिटीचा भारत. गट क्रमांक 8 मध्ये चांगली आणि चुरशीची लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 9 मध्ये साहिब्या आणि मल्हार हे दोघं पळताना दिसतील. प्रयत्न जालन्याचा रुद्रा तसेच अंबरनाथचा जो बादल आहे तो गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसेल. चांगला टप आहे गट क्रमांक 9. गट क्रमांक 10 मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तसेच महान भारत केसरी द्वारलीकरांचा हेमंत फुलेकरांचा 622 हारण्या तसेच कार्तिकी अजय म्हणजेच तेजा दिवाण्या विठ्ठल नानांचाच बैल कोणता तरी त्या गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये स्वराज धामनेरचा 16855 हिंद केसरी कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी तसेच रहमतपूरकरांचा एक बैल आहे त्या गटामध्ये. मोरदरीकरांचा हारण्या आणि पिस्टन गट क्रमांक 11 मध्ये टॉपची लढत आहे या गटामध्ये. गट क्रमांक 12 मध्ये पुन्हा एकदा निनामचा सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. 45 लखन तसेच वादळ आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 12 मध्ये. गट क्रमांक 13 मध्ये कारोंडेकरांचा चिक्या, पक्षा, नंद्या तो वाईचा आणि काशी दिवाण्या ही चिठ्ठी ह्या गटात या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. गट क्रमांक 14 मध्ये अमरावती एक्सप्रेस महाराजच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. तसेच गरुड आणि चित्तर हे पळणार आहेत. प्रयत्न 10 सरकार यांचा कोणता तरी बैल असेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 15 मध्ये माऊली आणि वायर ही जोडी पळताना दिसेल. तसेच कन्हैया शिखर शिंगणापूरचा हा सुद्धा बैल त्या गटामध्ये 15 मध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये माऊली आणि वायर नाही, गट क्रमांक 16 मध्ये सुंदर तसेच शिवा रोमन तसेच तेजा आणि दिवाण्या यांची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया काय कमाल होते. गट क्रमांक 17 मध्ये पुसेगावची एक नावाची चिठ्ठी निघालेली आहे. महान भारत केसरी द्वारलीकरांचा हारण्याची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे 17 मध्ये. गट क्रमांक 18 मध्ये कोऱ्हाळे बुद्रुकरांची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 19 मध्ये पाखऱ्या ग्रुप इस्लामपूर तसेच तेजा दिवाण्या यांची चिठ्ठी त्या गटामध्ये निघालेली आहे 19 गटामध्ये. गट क्रमांक 20 मध्ये मायनीचा वजीर आणि तो जो आहे मोरदरीकरांचा 301 का 302 हारण्या त्या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया काय कमाल होते. गट क्रमांक 21 मध्ये आपला सगळ्यांचा लाडका सप्त हिंद केसरी या बैलगाडा क्षेत्रातला भारत 7007 आणि सुलतान त्या गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 22 मध्ये साई आणि लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि साई ही जोडी पळताना दिसते का नाही, पण त्यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 23 मध्ये विठ्ठल नानांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. तसेच तेजा आणि लखन पुन्हा एकदा त्याच गटामध्ये दिसते. गट क्रमांक 24 मध्ये बावधनकरांचा लक्षा आणि बकासूर या दोघांची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 25 मध्ये बाजा तसेच सुंदर राजा शिंदेवाडी आणि मथुर 1001 आणि कॉकटेल 25 गटामध्ये पब्लिकने गाडी लागली यांची. बघूया काय कमाल होते.
गट क्रमांक 26 मध्ये मदल पैलवान रेटरे यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 27 मध्ये 41 रुद्रा तसेच ओगलेवाडीकरांचा तेजा ही या बैल गटामध्ये पळताना दिसतील. गट क्रमांक 28 मध्ये लक्षाची जोडी आणि निनामचा सुंदर आणि तसेच माऊली गट क्रमांक 28 मध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 29 मध्ये बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी निघाली. बघूया काय कमाल होते, बक्कासूर काय करतोय. गट क्रमांक 30 मध्ये दहिवडी आणि सावकार आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 31 मध्ये महाद्या शिवारी या गावचा आहे. गट क्रमांक 32 मध्ये नांद्या ग्रुप वायचा तसेच वेगाचा शेवट सर्जा या बैलाची चिठ्ठी त्या गटामध्ये निघालेली आहे. बघूया. गट क्रमांक 23 मध्ये मथुर सर्जा फॅन्स ही गाडी पळेल. म्हणजे वेगळी बैल आहे ती, हे त्यांच्या फॅनच्या नाव मथुर आणि सर्जाच्या फॅनसाठी गाडी पळणार आहे. ही वेगळी गाडी बादशा 50-50 तसेच 33 गटामध्ये पळतील. गट क्रमांक 34 मध्ये खांडतचा मेहबूब आणि बाजा ही दोन बैल पळताना दिसतील टॉपची. गट क्रमांक 35 मध्ये सायगावचा बैल दिसेल, शिंदेवाडीचा बैल दिसेल आणि फलटणचा बैल दिसेल. गट क्रमांक 36 मध्ये निमसोडचा कॅप्टन तुम्हाला पळताना दिसेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 37 मध्ये साहेब्या आणि मल्हार तसेच सिकंदर आणि भोंगा ही जोडी 37 मध्ये तुम्हाला पळताना दिसेल. गट क्रमांक 38 मध्ये माऊली वायर ही जोडी पळताना दिसेल. तसेच त्या गटात आमदार आणि काशीबागी ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 39 मध्ये वादळ मानगरकरांचं वादळ हे पळताना दिसेल. बघूया. गट क्रमांक 40 मध्ये कार्तिकी अजय ढोल कलेडोन समीर भैया इस्लामपूर एक टॉपची लढत त्या गटामध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे कलेडोनकरांचा म्हटले की तेजा दिवाने आला, विठ्ठलांचाच बैल आला. समीर भैया इस्लामपूर यांचा माणिक एक नवीन माणिक घेतलेला आहे, तो बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 41 मध्ये शंकर पळतोय गुरसाळीकरांचा आणि बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 42 मध्ये मथुर सर्जा फॅन्स मेजर 5210 हे बैल पळताना दिसतील. गट क्रमांक 43 मध्ये मथुरा फार्म यांचा अर्जुन किंवा कंदूरचा राजा ही जोडी पळताना दिसेल. तसेच त्या गटामध्ये 22-11 सोन्या सुद्धा किंवा पिस्टन सुद्धा दिसेल आणि जालना एक्सप्रेस रुद्रा पळेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 44 मध्ये लाडक्या सानिया आणि विराट ही बैल पळताना दिसतील. 45 गटामध्ये कावार या बैलाचं नाव आहे, तो पळताना दिसेल. गट क्रमांक 46 मध्ये पाखऱ्या आबांचा तसेच मथुर आणि कॉकटेल तसेच तेजा आणि दिवाण आहे. गट क्रमांक 46 मध्ये एक मोठी लढत आहे बघा 46 गटात. गट क्रमांक 47 मध्ये दादा सरकार यांचा बैल पळेल. तसेच मथुर कॉकटेल यांची सुद्धा चिठ्ठी परत निघालेली आहे गट क्रमांक 47 मध्ये आणि गरुड आणि राजा ही सुद्धा बैल पळताना दिसतील. आणि गट क्रमांक 48 मध्ये ब्लॅक टायगर आणि मुरुमकरांचा सुंदर हे होते आजच्या मैदानातील 48 गट. आणि 48 गटामध्ये कोणकोणता बैल कोणकोणत्या गटात पळणार आहे हे सगळं सांगितलेलं आहे. धन्यवाद.